हाय, हॅलो, नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय. मी किरण तुमचं माझ्या छोट्याशा एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आज होतं रक्षाबंधन. रक्षाबंधनला माझ्या भावानं अचानकच मला 10 वाजता रात्री येऊन सरप्राईजच दिलं. सरप्राईज असं दिलं की मस्त त्याचे फ्रेंड्स, ते माझा मावस भाऊ, असे सगळे मिळून 4-5 जणं घरी आले अचानकच. अचानक घरी आली की मग उडला माझा गोंधळ अचानकच. गोंधळ म्हणजे असा की स्वयंपाक करायचा, सगळं आवरायचं, राख्या, नंतर मग वरण भात भाजी पोळी कुरवडी पापड गुलाबजाम लवकर लवकर सगळं करून घेतलं. आणि ते 4-5 जणांना जेवायला वाढलं. आणि आम्ही असे घरचे 5 जणं असे मिळून आम्ही 10 जण झालो होतो. मग काय लवकर लवकर स्वयंपाक करून घेतला. आम्ही दोघांनी किचनमध्येच जेवण घेतलं होतं. साडी चेंज केली आणि सगळ्यांना ओवाळून घेतलं सगळ्यांना. आणि आमचा आज सरप्राईज डेच निघाला. सरप्राईज पण आणि आम्हाला पण बरेचसे सरप्राईज भेटले. रक्षाबंधन निघालं, आमचं सरप्राईज डेच झाला आमचा पूर्ण. रक्षाबंधन कमी आणि सरप्राईजच जास्त झाली. हे इथं राख्या बांधून आम्ही गेलो गावाला. गावाला कुठं गेलो ते तुम्हाला सांगते उद्याच्या ब्लॉगमध्ये, गावाचा ब्लॉग. इथं या चौघांना पण राख्या बांधून घेतल्या होत्या मी. हा माझा मावस भाऊ, हे गोटूचा मित्र पोलीसमध्ये आहे. आणि हा पण गोटूचा मित्रच होता. मग श्रुतीनं आणि तातूनं पण राखी बांधून घेतली. श्रुतीनं तातूला पण बांधली. तातूनं मस्त तिला त्या दिवशी आणलेला झुला गिफ्ट तिला गिफ्ट देण्यासाठीच आणला होता तातूला. तिला बांधता येणे गेली म्हणून मग मी पण तिला मदत केली. घाईघाईमध्येच तयारी केली होती. नंतर मग तिच्या बाबांनी पण बांधली. हा घाट रस्ता, घाटात म्हणलं की एकदम सुंदर वाटते. ताईच्या घरी आम्ही अचानकच गेलो. ताईलाही सरप्राईजच दिलं. तिथे यांची रिॲक्शन, ताईची, धनूची, सगळ्यांची. तिथे काही जेवण वगैरे केलं नाही, थांबलो पण नाहीत. राखी बांधली तिथून निघालो. नाश्ता केला फक्त आणि आलो. मग दुसरं एक सरप्राईज तयारच होतं. दीदीला पण सरप्राईज द्यायचं होतं. दीदीच्या मागच्याच दाराने आलो होता मी. माहूर टू परभणीची ती उलट्या करतच आली गाडीत. ती दीदीच्या मागच्या रस्त्याने, मागच्या दरवाजाने येऊन तिला सरप्राईज दिलं. तिथं शॉकेसमध्ये गेली. बाय फ्रेंड्स, आता होता मला आजचा दिवस.